नमस्ते दोस्तों, आज हम बनाने वाले हैं वीडियो मराठी लैंग्वेज में, क्योंकि मराठी लैंग्वेज में आने वाली है मराठी मूवी, धमाकेदार मूवी, जिसका डायरेक्शन करने वाले हैं अंकुश चौधरी। और एक्टर में है द फेमस लाफ्टर मैन अशोक मामा सराफ। तर आज आपण ट्रेलर रिव्ह्यू करणार आहोत साडेमाडे तीन पार्ट 2, म्हणजे पुन्हा एकदा साडेमाडे तीन हा बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे आणि हा चित्रपट रिलीज होणार आहे 30 जानेवारी 2026ला। याचं दिग्दर्शक केलं आहे अंकुश चौधरी आणि मेन कास्टमध्ये आहे अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि ॲक्ट्रेस किंवा लीड ॲक्ट्रेसमध्ये आहे आर्ची म्हणजेच सैराटमधली रिंकू राजगुरू। ट्रेलरची पहिली झलक पाहताच कॉमेडीचा एहसास, म्हणजे समोरच कॉमेडी दिसते। मोठमोठे दिग्गज कलाकार यामध्ये आहे, त्यांचं नाव सांगणं म्हणजे खूप मोठे कलाकार यामध्ये आहे। त्यामध्ये अशोक सराफ हे एक महान व्यक्तिमत्व, हास्याचे हृदय सम्राट म्हणून ओळखले जातात। ट्रेलरमध्ये संवाद खूपच साधे पण जबरदस्त टायमिंग आहे। यामध्ये सिच्युएशनल ह्युमर आणि सिच्युएशनल कॉमेडी ट्रेलरमध्ये खूप टाईमवर आढळून येते। ट्रेलर हा फार मजेशीर आणि हास्यदायक दिसत आहे। हा जुना मूवी साडेमाडे तीन याचा दुसरा पार्ट आहे। साडेमाडे तीन पुन्हा। कलाकाराची कामगिरी ट्रेलरमध्ये तरी दमदार वाटते। मुख्य कलाकारांनी भरपूर चांगलं काम केलेलं ट्रेलरमध्ये दिसत आहे। सिनियर कलाकाराचे एक्सप्रेशन आणि कॉमिक टायमिंग ट्रेलरमध्ये खूप प्रमाणात चांगली दिसते। सपोर्टिंग कास्टही फार मजबूत आहे आणि विशेषतः हा मूवी तुम्ही तुमच्या सहपरिवारासोबत आवर्जून पाहू शकता। सर्व कुटुंब मिळून हा पिक्चर पाहण्यास काहीच हरकत नाही। येत्या 30 जानेवारीला जरूर पहा हा मूवी। अंकुश चौधरीजीने म्हणजेच दिग्दर्शकाने या ट्रेलरमध्ये स्पष्ट केलं आहे की हा चित्रपट फॅमिली ऑडियन्ससाठी बनलेला आहे। त्यामुळे संपूर्ण फॅमिली तुम्ही एकत्र पाहण्यासाठी आवर्जून हा असा चांगला ड्रामा कॉमेडी सिच्युएशनल मूवी आहे। कुठेही अतिरिक्त ड्रामा दिलेला नाही व जबरदस्तीचा विनोद दाखवलेला नाही। सगळी काही बॅलन्स ठेवलेलं दिसतं। जुन्या भागाचा फील कायम ठेवला आहे। तरी सर्वांनी हा मूवी तुम्ही आवर्जून पाहावा 30 जानेवारीला। हो, 30 जानेवारी लक्षात ठेवा, दिनांक 30 जानेवारीला येत आहे साडेमाडे तीनचा पार्ट 2, म्हणजे पुन्हा एकदा साडेमाडे तीन। चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद।